फ्लिपकार्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरण उघड 3 आरोपींकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने फ्लिपकार्ट कंपनीच्या ऑनलाईन ऑर्डरमधील वस्तूंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 10 LED टीव्ही, पॅनासॉनिक कंपनीचा AC, गीझर, मॉप सेट आणि स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 जुलै रोजी पोलीस कॉन्स्टेबल आनंद मराठे व राकेश मोरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही डिलिव्हरी बॉय ऑनलाईन ऑर्डर केलेल्या नवीन वस्तूंच्या ऐवजी जुन्या किंवा इतर वस्तू पार्सलमध्ये ठेवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासात माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परवेज मोहम्मद सुफियान रज्जाक मणियार आणि राजविनोद मराठे राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(4), 3(5) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फ्लिपकार्ट व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले असून संबंधित नुकसानाची रक्कम संबंधितांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले. नागरिकांना पोलिसांचे आवाहन. नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहन केले. पार्सल स्वीकारताना शक्य असल्यास त्याची खात्री करून घ्यावी. तसेच अत्यल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तू चोरीच्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना याची खात्री करावी. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.